21 नोव्हेंबरला एकत्र 3-4 मराठी सिनेमे रिलीज झाले, ज्यापैकी सगळ्यात आधी मी बघितला असंभव नावाचा मराठी सिनेमा. आता कसा होता हा चित्रपट हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेसिकली असंभव नावाची मराठी फिल्म मानसीबद्दल आहे. तिला रोज रात्री एकच प्रकारचे स्वप्न पडतात, ज्यामध्ये तिला तिच्यासारखी दिसणारी एक बाई दिसते जी झोपेत आहे आणि झोपेत कोणीतरी तिला मारण्याचा प्रयत्न करत आहे किंवा तिचा मर्डर करत आहे. आणि तिच्या सगळ्या स्वप्नांचा डायरेक्ट कनेक्शन आदित्य देशमुख प्लेड बाय सचित पाटील आणि साधना मॅडम प्लेड बाय प्रिया बापट या दोघांच्या कॅरेक्टरशी आहे. या फिल्मची स्टोरी तर एकदम सिंपल आहे, फक्त स्क्रीन प्लेला थोडं पुढे मागे करून एक चांगला सस्पेन्स बिल्ड केलाय. फक्त स्क्रीन प्ले मध्ये जास्त लॉजिक शोधू नका, कारण लॉजिक शोधायला गेलं ना तुम्हाला स्क्रीन प्ले मध्ये बरेच फॉल्ट दिसून येतील. या फिल्मचा अजून एक प्लस पॉईंट आहे सचित पाटीलचा डायरेक्शन. हा संपूर्ण चित्रपट आउट ऑफ महाराष्ट्र म्हणजे नॉर्थ इंडियामध्ये शूट झालाय. त्याचं पिक्चरायझेशन एकदम मस्त झालंय. स्पेशली एरियल शॉट्स आणि इंडोर सिक्वेन्सेसची सिनेमॅटोग्राफी, कॅमेरा वर्क आणि ट्रान्सलेशन शॉट्स फिल्ममध्ये खूप सारे जे मला बघण्यासारखे वाटले आणि त्याचं एक्झिक्युशन सुद्धा एकदम प्रॉपर झालंय. सचित पाटील ॲज अन ऍक्टर तर चांगले, बट ॲज अ डायरेक्टर मला त्यांचं काम इथं सर्वात जास्त आवडलं. स्पेशली आफ्टर मूवीज लाईक क्षणभर विश्रांती आणि साडेमडे 3 ॲज अ डायरेक्टर त्यांनी एक स्ट्रॉंग कमबॅक केलं असं वाटतंय. ऑनेस्टली फिल्मकडनं मी काही जास्त एक्सपेक्टेशन नव्हती ठेवली. ॲटलीस्ट हा चित्रपट डिसेंट वॉच असो असंच मानून मी हा सिनेमा बघायला गेलो होतो आणि 2 तास 30 मिनिटं फिल्मने मला जराही बोर केलं नाही. याचं अजून एक रिझन आहे संपूर्ण कास्टची परफॉर्मन्स. प्रिया बापट, मुक्ता बर्वे, सचित पाटील आणि संदीप कुलकर्णी आणि बाकी जितके पण ऍक्टर होते सगळ्यांची परफॉर्मन्स एकदम मस्त आणि एंगेजिंग आहे. स्पेशली सेकंड हाफ मध्ये प्रिया बापटचे एक नवीन लुक आहे जे बघून तुम्ही नक्कीच सरप्राईज व्हाल. सेकंड हाफ मध्ये प्रिया बापटचा तो लुक आणि त्यांची ऍक्टिंग मला त्या सीन मध्ये खूप जास्त आवडली आणि ज्या प्रकारे त्या लुकचं पूर्ण फॉर्मेशन केलंय इट इज रिअली व्हेरी गुड. बाकी पुढे चित्रपट म्युझिक किंवा सॉंगच्या बाबतीत मला इतकं काही अपिलिंग वाटलं नाही. तुम्ही फक्त सस्पेन्स आणि थ्रिल मध्ये फोकस करा, तुम्हाला चित्रपट डेफिनेटली कुठे ना कुठे डिसेंट वॉच नक्कीच वाटेल. या फिल्म मध्ये एक मर्डर होताना दाखवले आणि हा मर्डरवाला सीन वेगवेगळ्या लोकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने दाखवलाय जे मला खूप जास्त इंटरेस्टिंग वाटलं. प्लस क्लायमॅक्स मध्ये जेव्हा ही मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह होते आणि सस्पेन्स रिव्हील होतो तुम्हाला नक्कीच खूप जास्त सरप्राईज करेल, शॉक करेल. बट अगेन हा प्लॉट बघून मला असं वाटलं की सिमिलर कॉन्सेप्ट मी कुठेतरी बघितलंय. ते हॉलिवूड आहे की साऊथ आहे की बॉलिवूड, पण कुठेतरी बघितलंय. असे या जॉनरमध्ये खूप कमी मराठी सिनेमे बनतात आणि असंभव सारख्या सिनेमाचं येणं म्हणजे इट्स लाईक अ गुड थिंग. म्हणून हा चित्रपट मला एक डिसेंट वॉच वाटला आणि या फिल्मला मी आउट ऑफ 5 3.5 ची रेटिंग देईल. जर तुमच्यापैकी कोणी हा चित्रपट थिएटरमध्ये बघितला असेल, तुम्हाला किती आवडला किंवा नाही आवडला कमेंट सेक्शनमध्ये ऑनेस्टली नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद.